जय हिंद, जय शिवराय। मी ॲडव्होकेट सतीशचंद्र रोठे आज अत्यंत महत्त्वपूर्ण विषयात तुमच्यासोबत लाईव्ह होत आहे। आज महाराष्ट्रातल्या ज्वलंत समस्या, त्याचबरोबर एसटी महामंडळाचं शासनात विलीनीकरण व्हावं, शिक्षकांचे पगार व्हावे, यासह सद्यस्थितीत हिजाब प्रकरणावर जे महाराष्ट्रात देशात एक वादळ पेटलेलं आहे, अशा काही संवेदनशील विषयावर या ठिकाणी माझं मत ठेवण्याचा मी हा प्रयास करणार आहे। आज प्रथमतः मी लढा विलीनीकरणाचा या विषयावर मनोगत व्यक्त करण्यापूर्वी इसको थोड़ा सा नीचे लेते हैं क्या, ऊपर होगा। लढा विलीनीकरणाचा यावर मी प्रथमतः संवाद साधणार आहे, परंतु तत्पूर्वी मला असं वाटतं एक मिनिटाचं फक्त थोडा तांत्रिक ब्रेक। लो नीचे और लो नीचे। मला असं वाटतं आज प्रत्येकजण शासन प्रशासनाच्या नाकर्तेपणाचा एक बळी ठरत आहे। त्यावर प्रत्येकाच्या भावना, प्रत्येकाच्या समस्या, तक्रारी वेगवेगळ्या असतील, परंतु सामूहिक तक्रारीला एक संघ करून तिच्यातून तुमच्या आमच्या भावना शासनापर्यंत, प्रशासनापर्यंत पोहोचवण्याचा हा प्रयास आहे। आज अत्यंत एक दुःखद घटना आमच्या बुलढाणा शहरात घडली। साहित्यिक क्षेत्रातलं एक खूप मोठं नाव, ज्यांनी नेताजी सुभाषचंद्र बोस यांचं देशातलं पहिलं राष्ट्रीय जागर साहित्य संमेलन घडून आणण्यासाठी खूप मोठा पुढाकार घेतला, ते माझे मोठे बंधू सन्माननीय नरेंद्रजी लांजेवार साहेब यांनी आज तुमचा आमचा निरोप घेतला। 2 दिवसापूर्वीच त्यांच्याशी संवाद साधण्याचा योग आला, त्यांची भेट घेण्याचा योग आला। अत्यंत कणखरपणा, वस्तुनिष्ठता आणि विचारांशी एकरूपता शेवटच्या क्षणापर्यंत त्यांनी जोपासली। आणि एवढंच नाही तर शेवटच्या टप्प्यात त्यांनी माझा अंतविधी न करता माझी बॉडी ही वैद्यकीय महाविद्यालयात देण्यात यावी अशी चिठ्ठीसुद्धा त्यांनी लिहून ठेवली। अशा या कर्तृत्ववान, त्यागी, समाजशील साहित्यिकाला आज देश मुकला आहे। जाण्यापूर्वी त्यांनी नुकतंच आमचे सन्माननीय विद्यमान आमदार संजयजी गायकवाड यांच्यासोबत संवाद साधला होता। तेव्हाही त्यांनी जाताना सुद्धा 3 मागण्या करून गेले की ताराबाई शिंदेंचा स्मारक व्हावं, बुलढाणा जिल्हा नाट्यगृहाला त्यांचं नाव देण्यात यावं, आणि स्थानिक स्टेट बँक चौकात बुलढाणा शहरात ज्या ठिकाणी जो अस्वलाचा स्टॅच्यू बसवलेला आहे तो स्टॅच्यू काढण्यात यावा, अशा 3 मागण्या त्यांनी आमदार साहेबांना केल्या। आणि 2 दिवसापूर्वी माझ्याशी संवाद साधताना त्यांनी बऱ्याचशा सामाजिक विषयावर उहापोह केला। तो संवेदनेचा, श्रद्धांजलीचा विषय, त्यात मी ह्या सविस्तर उहापोह करणार आहे, परंतु आज आपल्या सर्वांच्या साक्षीने त्यांना फक्त आदरांजली समर्पित करतो। श्रद्धांजलीचा कार्यक्रम 2 दिवसानंतर सामूहिक बुलढाणेकर आम्ही सर्वजण आयोजित करणार आहोत, तेव्हा खऱ्या अर्थानं त्यांना आपण शोक संवेदना देऊया, व्यक्त होऊया। परंतु आज त्यांच्या जाण्याने साहित्य क्षेत्रात खूप मोठी पोकळी निर्माण झाली। आमच्यासारखे असंख्य नवोदित सामाजिक क्षेत्रातील, साहित्यिक क्षेत्रातील कार्यकर्ते पोरके झालेले आहेत। आज आमचा आधारवळ कोसळलेला आहे। हीच शोक संवेदना आपल्या सर्वांच्या वतीनं एका विचारवंताला समर्पित करतो।
आज एस टी महामंडळाचा लढा विलिनीकरणाचा खऱ्या अर्थानं अत्यंत अंतिम टप्प्यात येऊन ठेपलेला आहे। अशा परिस्थितीत सर्व एस टी कष्टकरी कामगार कर्मचारी, त्यांचा परिवार, त्यांचे नातेवाईक, त्यांचा मित्रपरिवार सर्व चिंतेत आहे। 90 प्राणांची आहुती त्यांनी सरकारला समर्पित केलेली आहे। दुर्दैव एक शोकांतिका जाणीवपूर्वक या ठिकाणी प्रथमतः व्यक्त करतो। न्यायालयात काय होईल, सरकार काय निर्णय घेईल, त्याही पूर्वी एक माणूस म्हणून सरकारनं राज्यकर्त्यांनी एक शोक संवेदना व्यक्त करणं, कष्टकरी कामगारांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत असा एक शब्द बोलणं महाराष्ट्राच्या संस्कृतीला, महाराष्ट्राच्या नागरिकांना अभिप्रेत होतं, परंतु सरकारनं त्या ठिकाणी शब्द आवर्ते घेतले। आज इतर राज्यामध्ये शेतकऱ्यांना चिरडण्यात आलं, त्या घटनेचा निषेध म्हणून महाराष्ट्र सरकारनं महाराष्ट्र बंद ठेवला। अभिमानाची बाब आहे। शेतकऱ्यांप्रती आमचीही संवेदना आहे, ते व्हायलाच पाहिजे, त्यांनी ते केलं। अत्यंत अभिमान वाटला की शेतकऱ्यांप्रती सरकार जागृत झालं। परंतु 4-5 शेतकऱ्यांसाठी सरकार महाराष्ट्र बंद ठेवू शकते, तर या महाराष्ट्रातले 90 कष्टकरी कामगार कर्मचारी यांनी आपल्या प्राणांची आहुती लढा विलिनीकरणाच्या यशस्वीतेसाठी दिली, त्यांच्याप्रती शोक संवेदना व्यक्त न करणं हे खऱ्या अर्थानं मानवतेला, माणुसकीला काळीमा फासणारी घटना आहे। ती निंदनीय आहे, घृणास्पद आहे। त्याचा निषेध सर्व स्तरातून होत आहे, व्हायला पाहिजे। मी सुद्धा आझाद हिंद शेतकरी संघटनेचा एक राष्ट्रीय कार्यकर्ता म्हणून या घटनेचा प्रथमतः जाहीर निषेध नोंदवतो। आज लढा विलिनीकरणाचा अत्यंत संवेदनशील परिस्थितीत आहे। एक एक शब्द मला विचार करून आणि अत्यंत सद्विवेक बुद्धी जागृत ठेवून बोलावा लागत आहे, कारण माझ्या एका शब्दामुळे चुकीचा अपप्रचार व्हायला नको, माझ्या कष्टकरी कामगारांचं मानसिक खच्चीकरण व्हायला नको, त्याचबरोबर सरकारचाही अवमान करण्याची माझी कोणती भूमिका नाही आहे। फक्त आज जे काही बोलणार आहे, बुडती हे जन देखवे ना डोळा म्हणून तसे कळवळा, या तुकाराम महाराजांच्या विचारसरणीप्रमाणे मी माझं मनोगत मत व्यक्त करण्याचा प्रयास करणार आहे। सरकारने आजपर्यंत जे भूमिका मांडली विलिनीकरणाच्या बाबतीत ती चुकीची आहे असं मी म्हणणार नाही, परंतु संवेदनशील सरकारनं ती मांडताना, रोखठोकपणे मांडताना काही चुकीच्या घटना त्यांच्या बोलण्यातून समोर आलेल्या आहे, त्या निषेधार्हच आहे। एकदा चेक करसाल फक्त आवाज, त्या निषेधार्हच आहे। प्रथमतः सन्माननीय मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब यांनी कष्टकरी कामगारांना एक शब्द दिला होता आजच्या 3 महिन्यापूर्वी। मला तुमच्याशी बोलायचं आहे, मला संवाद साधायचा आहे, तुम्ही माझेच आहे, महाराष्ट्रातले बांधव आहात, मी तुमच्याशी संवाद साधू इच्छितो। परंतु 90 कष्टकरी कामगार प्राणांची आहुती दिल्यानंतर सुद्धा सन्माननीय मुख्यमंत्री साहेब संवाद साधायला आले नाही, साधी भेट द्यायला, शोक संवेदना व्यक्त करायला त्यांना वेळ मिळाला नाही, हे पण चिंतेची आणि गंभीर बाब आहे। एक सरकार म्हणून आपण या पद्धतीनं महाराष्ट्रातल्या कष्टकरी कामगारांना, 1 लाख कष्टकरी कामगारांना, त्यांच्या परिवारांना वाऱ्यावर सोडणं हे खऱ्या अर्थानं चिंताजनक आणि निंदेची बाब आहे। जर तुम्ही महाराष्ट्रातल्या 1 लाख कष्टकरी कुटुंबांसोबत, 5 लाख कष्टकरी कुटुंबांसोबत या पद्धतीनं वागत असाल,
तर खरंच हे अशोभनीय वर्तन आघाडी सरकारचं आहे. तुमच्याबद्दल आम्ही अत्यंत सन्मानपूर्वक शब्द वापरत आहोत, कारण आपण मायबाप सरकार आहोत. एखादा चुकीचा शब्द निघाला, काल मी डिबेट बघितली, 2 दिवस पूर्वी जय महाराष्ट्राला अरुणजी सावंत साहेब बोलले की वयोवृद्ध पुढारी म्हणून तुम्ही सन्माननीय शरदचंद्रजी पवार साहेबांचा उल्लेख करता. त्यांना ती गोष्ट खटकली, त्यांनी आक्षेप घेतला. अरुणजी सावंत साहेब, अगदी मी तुमच्या मताशी सहमत आहे, परंतु या देशाचे जाणते राजे आहेत शरदचंद्रजी पवार साहेब. कष्टकरी कामगारांच्या प्रत्येक मेळाव्यात ते गेलेले आहे. प्रत्येक वेळी त्यांनी केंद्राप्रमाणे भत्ता, वेतन ह्या गोष्टींचा वारंवार उल्लेख केलेला आहे. आपल्या पक्षाच्या मॅनिफेस्टोमध्ये त्यांनी विलिनीकरणाची भूमिका ठेवलेली आहे. असं असताना तोडगा काढण्यासाठी सन्माननीय शरदचंद्रजी पवार साहेब मुंबईला आले. अद्यापही तोडगा काढण्याच्या संदर्भात सकारात्मकता त्यांनी कोणती दाखवली नाही. उलट त्या व्यतिरिक्त त्यांनी एक शोक संवेदना सुद्धा व्यक्त केली नाही. तरी सुद्धा आम्ही त्यांचं आदरानं सन्मानानं नाव आज घेत आहोत, घेत राहू, काही दुमत नाही. परंतु अरुणजी सावंत साहेब, आपण काँग्रेसचे प्रवक्ते आहात. राज्य सरकारची भूमिका आपण मीडियामध्ये ठेवत असताना, महाराष्ट्राला संबोधित करीत असताना, थोडंसं आपला बाबू आणि दुसऱ्याचं काट्ट म्हणत असताना आपण प्रवक्ते म्हणून चुकीची भूमिका तर ठेवत नाही ना. आपण संवेदना व्यक्त करणं, शोक व्यक्त करणं, या संदर्भात सन्माननीय शरदचंद्रजी पवार साहेबांसोबत बोलू शकता का? सन्माननीय मुख्यमंत्री साहेबांसोबत बोलू शकता का? तेव्हा खऱ्या अर्थानं तुम्ही सरकारचे प्रतिनिधी म्हणून तुमचं मत व्यक्त करत आहात असं आम्ही मानू. आपण जे काही बोलला, सन्मानानं नाव घेतलं गेलं पाहिजे, मी त्या मताशी सहमत आहे. परंतु आपल्या परिवारातला एक व्यक्ती गेल्याच्या नंतर, त्याचा परिवार उघड्यावर पडल्याच्या नंतर, त्यांचे चिल्लपाल्यांचं आयुष्य उन्हात पडल्याच्या नंतर त्या कष्टकरी कामगारांची भावना काय असू शकते? मी तर खऱ्या अर्थानं कष्टकरी कामगारांचं मनापासून आभार व्यक्त करतो की अशाही परिस्थितीत ते एवढे शांत, संयमी, संवैधानिक पद्धतीनं लढत आहे. ही साधी गोष्ट नाही आहे. त्यांच्या जागी दुसरं कोणी असतं, दुसरी एखादी संघटना असती किंवा दुसरं एखादा कष्टकरी कामगारांचं दुखवटा असतं, आंदोलन असतं, तर त्यांनी कोशा पद्धतीनं आपली भूमिका ठेवली असती. हे आम्ही जाणतो आहोत. खऱ्या अर्थानं कष्टकरी कामगारांचे आभार मायबाप सरकारनं व्यक्त करायला पाहिजे की 90 बांधव त्यांचे गेल्याच्या नंतर सुद्धा ते संवैधानिक पद्धतीनं, संयमानं, शांततेनं हा दुखवटा पुढे नेत आहे. आणि वरतून आपण त्यांना सकारात्मक अहवाल द्यावा, ही भूमिका सरकारची असावी, यासाठी ते शांत आहे, यासाठी त्यांचा संयम आहे. कष्टकरी कामगारांचं नेतृत्व कोण करतं याहीपेक्षा महत्त्वाचं की प्रत्येक वेळी त्यांनी जाहीर केलेलं आहे की आमची एकच मागणी आहे, विलिनीकरण. या संदर्भात तुम्ही मीडियाच्या माध्यमातून, मंत्रालयातून, जिथून म्हटलं तिथून जाहीर करू शकता आणि त्यांना चर्चेला बोलवण्याचा प्रश्नच येत नाही. एकच मागणी आहे, आपण त्यावर आपलं मत व्यक्त करावं, ही भूमिका कष्टकरी कामगारांची आहे. कष्टकरी कामगारांनी आपलं नेतृत्व सन्माननीय सदावर्ते साहेबांना मानलेलं आहे. ते काय म्हणता, काय बोलता, ही त्यांची भूमिका त्यांनी सदावर्ते साहेबांच्या माध्यमातून न्यायालयात मांडलेली आहे. ज्या प्रमुख मागणीसाठी कष्टकरी कामगार महाराष्ट्रातले मागील 106 दिवसापासून या दुखवट्यात सहभागी झाले, त्या 106 दिवसामध्ये त्यांच्या घरात काय परिस्थिती असेल, ते बिनपगारी आहेत, याचा विचार कधी शासनाने, प्रशासनाने केला नाही. उलट पक्षी त्यांच्यावर दडपण आणण्याचा प्रयत्न सरकार करत आहे, प्रशासन करत आहे. त्यांचा दुखवटा तोडण्यासाठी खऱ्या अर्थानं सरकारला खूप कसरत करावी लागत आहे. तुम्हाला कष्टकरी कामगारांप्रती एकच विनंती करतो, सरकारला
एक विनंती करतो की आपण आता तरी माघार घ्यावी। अहवाल पाठवताना तुम्ही जाणीवपूर्वक दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला। महाराष्ट्रातली जनता बघत नाही असं राज्यकर्त्यांना वाटत असेल तर तो तुमचा खूप मोठा गैरसमज आहे, खूप मोठा गैरसमज। काही संघटनांच्या प्रतिनिधीसोबत तुम्ही चर्चा केली, त्यांना मीटिंगसाठी बोलवलं, त्यांच्यासोबत किती कष्टकरी कामगार होते हे महाराष्ट्राला कळत नाही का, तुम्हाला कळत नाही का? तरी सुद्धा आपण अशी अडेलतट्टू भूमिका का घेतात हे महाराष्ट्र जाणतोय। खऱ्या अर्थानं आज एकही कामगार संघटना कष्टकरी कामगारांची उरलेली नाही। कोणत्याही संघटनेचं नेतृत्व कष्टकरी कामगारांना मान्य नाही। मग तरी सुद्धा तुम्ही त्या कष्टकरी कामगारांच्या नेतृत्वाहीन असलेल्या या कामगार संघटनांच्या नेत्यांनाच का बोलवता, त्यांच्यासोबतच का चर्चा करता, त्यांचेच अहवाल ग्राह्य मानून तुम्ही पुढील कारवाई करण्याचा का प्रयत्न करता हे सुद्धा आता आम्ही जाणतो। या विषयात मी बोलणारच आहे, परंतु अहवाल जो आपण मायबाप सरकारने पाठवला तो सकारात्मक असेल किंवा नसेल याच्याशी आम्हाला काही घेणदेण नाही। आम्हाला फक्त तो अहवाल पाठवणं महत्त्वाचा होता। तुम्ही पाठवला, 106 दिवसाच्या नंतर पाठवला, 90 कष्टकरी कामगारांच्या आहुती घेतल्याच्या नंतर अहवाल पाठवला। आभार मायबाप सरकारचे आम्ही एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून व्यक्त करतो। करायला पाहिजे, कारण 106 दिवस तुम्ही वाट बघितली अहवाल सादर करण्यासाठी। त्यामध्ये इतकं काय अभ्यास आपण केला हे पण आम्हाला पण विचार करावा लागेल। अहवाल सकारात्मक असो की नकारात्मक असो त्याचा आमच्यावर कोणताही परिणाम पडणार नाही। कष्टकरी कामगारांची भूमिका सन्माननीय ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते साहेबांनी ठामपणे संवैधानिक पद्धतीने कायदेशीर पद्धतीने विलनीकरण मिळण्याच्या दृष्टिकोनातून मांडलेली आहे। ती भूमिका उच्च न्यायालयाने जवळपास ग्राह्य सुद्धा धरलेली आहे। म्हणूनच विलनीकरणाच्या या लढ्यामध्ये कष्टकरी कामगारांचा दुखवटा न्यायिक असल्याचं न्यायालयानं मान्य केलेलं आहे। कष्टकरी कामगारांना आरोग्यदायक सुविधा पुरवण्याचं न्यायालयानं मान्य केलेलं आहे। कष्टकरी कामगार दुखवट्यात असताना त्यांच्यावर कोणतीही दंडात्मक कारवाई करण्यात येऊ नये, त्यांना आवेदन शिस्त पद्धतीनुसार दंड, सेवा समाप्ती, बडतर्फ, निलंबन तुम्ही करू शकत नाही, ते सुद्धा तुम्ही केलेलं आहे। का केलं, कशासाठी केलं, आत्महत्या वाढवण्यासाठी केलं का, हा प्रश्न आता महाराष्ट्र मायबाप सरकार तुम्हाला विचारत आहे। या चुकीच्या घटनेमुळे 90 कष्टकरी कामगारांना आपल्या प्राणांची आहुती द्यावी लागली, त्याला जबाबदार आघाडी सरकारच आहे हे आता आम्ही ठामपणे म्हणत आहे। तुम्ही दिशाभूल करण्याचा प्रयत्न जाणीवपूर्वक प्रत्येक वेळी केला। एकीकडे कामगार न्यायालयात याचिका दाखल करायची, त्याचा अहवाल घ्यायचा, तिच्यातून या कष्टकरी कामगारांना दिशाहीन करण्याचा प्रयत्न तुम्ही केला, ते सुद्धा महाराष्ट्रानं अनुभवलं। आज याही परिस्थितीत तुम्ही दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत आहात। का करतात, कशासाठी करतात, याच्या मागचं कारण खऱ्या अर्थानं आता महाराष्ट्राला समजलं पाहिजे की सरकार असं का करत आहे। कष्टकरी कामगारांना समजलं पाहिजे की सरकार असं का करत आहे। तर त्यामागची प्रथमतः एक निषेधार्ह बाब आहे, निषेधार्ह घटना आहे ती की सरकारला अजूनही वाटतंय की कष्टकरी कामगार दुखवटा सोडून कामावर हजर होतील। ही सरकारची शेवटची भूमिका महाराष्ट्रातल्या कष्टकरी कामगारांना माहीत आहे। कोणत्याही पद्धतीने ऐनकेन प्रकारे दुखवटा मोडायचा, यांची न्यायिक मागणीपासून यांना दुसरीकडे भरकटायचं, यांना दिशाहीन करायचं आणि पुन्हा न्यायालयासमोर हे सिद्ध करून दाखवायचंय की 50% पुढं एवढे कष्टकरी कामगार आमच्या सोबत आहेत आणि ते न्यायालयात सादर करून तुम्हाला कष्टकरी कामगारांची ही न्यायिक मागणी मोडून काढण्याचा सरकारचा कुटील डाव आहे, षडयंत्र आहे, हे मी या माध्यमातून कष्टकरी कामगारांना जाहीरपणे सांगण्याचा प्रयास करत आहे।
दुसरं काही एक कारण नाही सरकारला तुमची दिशाभूल करण्याचं, फक्त एवढंच कारण आहे. अजूनही कष्टकरी कामगारांना फोडण्याचा प्रयत्न सरकार का करत आहे ते ही त्यामागची भूमिका आहे. सरकारला वाटत आहे की आपण एसटी महामंडळात आजपर्यंत काय भ्रष्टाचार केला हे महाराष्ट्रातल्या जनतेला माहीत नाही असं सरकारला वाटत आहे. परंतु मायबाप सरकार तुमची कार्यपद्धती, तुम्ही दिलेले आश्वासनं, एसटी महामंडळात केलेला भ्रष्टाचार हा खऱ्या अर्थानं आता महाराष्ट्रातल्या 12 कोटी जनतेपर्यंत पोहोचवण्याचा प्रयास आहे आणि तो आम्ही करणार आहोत. कारण 90 कष्टकरी कामगारांच्या प्राणांची आहुती घेतल्याच्या नंतर तुम्ही अहवाल उच्च न्यायालयात सादर केलेला आहे. कोणत्या पद्धतीने केला हे तुम्ही जाणता आहात, त्यावर मी पुन्हा बोलणार. एसटी महामंडळामध्ये तिकिटाच्या मशिनापासून जे कंत्राट देण्यात आलं, टायर रिमोल्डिंगचं जे कंत्राट देण्यात आलं, एसटी महामंडळाला काही ठिकाणी वॉल कंपाऊंड नाही तरी सुद्धा गेट बसवण्यात आले. 10,000 कोटी रुपयाचे कंत्राट दिले. एसटी महामंडळाच्या कष्टकरी कामगारांना जे गणवेश तुम्ही दिले ते एकच गणवेशांना वर्षभर पुरत असताना 3-3 गणवेश दिले, तिच्यात करोडोचा भ्रष्टाचार केला. एसटी महामंडळाची जी बँक आहे त्या बँकेमध्ये अव्वाचा सव्वा तुम्ही भ्रष्टाचार केलेला आहे. 6.5% त्यांना मोबदला द्यायचा आणि वसूल करताना 14.5% त्यांच्याकडून वसूल करायचा. ही खऱ्या अर्थानं सरकारची एक भ्रष्टाचाराची शृंखला आहे. भ्रष्टाचार करण्यासाठी मोकळं कुरण म्हणजे एसटी महामंडळ राज्यकर्त्यांसाठी आहे. असे कितीतरी कोट्यावधींचे भ्रष्टाचार सरकारनं एसटी महामंडळात केलेले आहे. शिवशाही बस आणली, तिच्या डिझेलवर तुम्ही सवलत मिळवून घेतली, ती प्रायव्हेट बसला तुम्ही डिझेलची सवलत दिली, 31 रुपयानं डिझेल स्वस्त दिलं. असे कितीतरी भ्रष्टाचार एसटी महामंडळात झालेले आहे. ते महाराष्ट्र आता जाणतो आहे. याची एक शृंखला आहे. A to Z सांगण्याचा प्रयत्न केला तर मला वाटतं हिच्यातच 4 तास चालले जातील. परंतु महाराष्ट्रातल्या कष्टकरी कामगारांचा हा लढा खऱ्या अर्थानं स्वयंकेंद्रित नाही आहे, स्वतःच्या स्वार्थासाठी नाही आहे. हा महाराष्ट्रातल्या 12 कोटी जनतेसाठी लढा आहे. ही भूमिका आजच्या या माध्यमातून पुनश्च मला ठेवावी लागत आहे. कारण महाराष्ट्रातल्या जनतेचा याच्यात काय फायदा आहे तर प्रथम फायदा आहे कष्टकरी कामगारांच्या लढ्याच्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या 12 कोटी जनतेचा फायदा आहे. एकमेव फायदा म्हणजे 100 रुपयाचं तिकीट तुम्हाला आता 40 रुपयात मिळणार आहे. एसटी महामंडळ जर शासनात गेलं तर असंख्य शासनाच्या सुविधा एसटीच्या प्रवाशांना मिळणार आहे. अपघात विमा तुम्हाला मिळणार आहे, जो आजपर्यंत अपघात विमा डेली 75 लाख रुपये 1 रुपयाच्या माध्यमातून जो सरकारकडे जमा झाला त्याचं कोणतं ऑडिट नाही, हिशोब नाही. त्याचं यापुढे ऑडिट होईल. तो पैसा प्रवाशांच्या सुविधेसाठी वापरला जाईल. तो पैसा प्रवाशांच्या सुविधा देण्यासाठी, मेडिकल किट वापरण्यासाठी, तुम्हाला चांगल्या सुविधा पुरवण्यासाठी आता यापुढे वापरण्यात येणार आहे. म्हणून लालपरी वाचली पाहिजे, तिचं शासनात विलीनीकरण झालं पाहिजे खऱ्या अर्थानं. तेव्हा डेली 75 लाख प्रवासी जे प्रवास एसटीच्या माध्यमातून करता त्यांना या सुविधांचा लाभ मिळणार आहे. विद्यार्थ्यांना, शिक्षकांना, पत्रकारांना, कष्टकरी कामगार मजुरांच्या मुलांना वेगळ्या सवलती या माध्यमातून तुम्हाला पुरवण्यात येणार आहे. असंख्य सवलती प्रवाशांपर्यंत पोहोचवण्यासाठी एसटी वाचली पाहिजे. तिचा खाजगीकरणाचा घाट जो राज्यकर्त्यांनी घातला तो मोडून काढण्यासाठी एसटीचं शासनात विलीनीकरण होणं अत्यंत महत्त्वाचं. आणि ही काही वेगळी मागणी नाही, देशातल्या 6 राज्यामध्ये विलीनीकरण झालेलं आहे. त्याच पद्धतीनं हे विलीनीकरण होणार आहे. परंतु त्याच पद्धतीनं हे विलीनीकरण होईल, परंतु त्या धर्तीवर होणार नाही. हे फक्त आता आम्हाला तेलंगणाच्या धर्तीवर करायचं आहे. जे कष्टकरी कामगार दुखवट्यात सामील आहेत, जे कष्टकरी कामगार मेडिकल रजू घेऊन घरी थांबलेले आहेत, जे कष्टकरी कामगार सुट्टी टाकून कामावर गेले नाही, अशाच लोकांना, अशाच कष्टकरी कामगारांना
या विलिनीकरणाचा फायदा होणार आहे, यासाठी आम्ही तेलंगणा ही पार्श्वभूमी न्यायालयाच्या समोर जाहीरपणे ठामपणे मांडलेली आहे। हे काम खऱ्या अर्थानं सन्माननीय सदावर्ते साहेबांनी खूप विचारपूर्वक केलेलं आहे। मी आजही पुन्हा एक गोष्ट सांगतो, काही विरोधक अपप्रचार करत आहे की मी उच्च न्यायालयात काम करतो। नाही, मी उच्च न्यायालयात कोणतेही कष्टकरी कामगारांची बाजू मांडत नाही, ते आज पुन्हा ठामपणे सांगत आहे। उच्च न्यायालयामध्ये एकमेव अन्माननीय ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते साहेब, जयश्रीताई पाटील ताई हे तुमचं काम उच्च न्यायालयात बघत आहे। मी फक्त रस्त्यावरची लढाई कष्टकरी कामगारांचा मुलगा म्हणून, भाऊ म्हणून मागील 3 महिन्यापासून लढत आहे, लढत राहील, यात काही दुमत नाही। म्हणजे विरोधकांना बोलायची संधी नको म्हणून हा मुद्दा आज पुन्हा या ठिकाणी सांगत आहे। खऱ्या अर्थानं महाराष्ट्रातल्या 12 कोटी जनतेचा फायदा लढा विलिनीकरणाच्या माध्यमातून एसटीचं शासनात विलिनीकरण झाल्याच्या नंतर त्याचा सर्वात मोठा फायदा महाराष्ट्रातल्या 12 कोटी जनतेला होणार आहे। आम्हाला पगारवाढ द्यायला सरकार तयार आहे, 7वा वेतन आयोग द्यायला तयार आहे, तरी सुद्धा आम्ही विलिनीकरण याच एका मागणीवर ठाम याच्यासाठी आहोत की विलिनीकरण नाही झालं, यांनी आम्हाला पगारवाढ दिली, 7वं वेतन आयोग दिलं, वेगवेगळ्या सुविधा जरी दिल्या, पण त्याच्यानंतर जर यांनी एकाच महिन्यानंतर, 2 महिन्याच्या नंतर, 3 महिन्याच्या नंतर एसटी महामंडळाचं खाजगीकरण केलं, लालपरीचं खाजगीकरण केलं, तर महाराष्ट्रातले 75 लाख प्रवासी या सगळं सुविधापासून वंचित होतील। अव्वाच्या सव्वा भावाने तुम्हाला प्रवास करावा लागेल, ही खऱ्या अर्थानं त्यामागची गोम आहे। म्हणून विलिनीकरण होईपर्यंत हा कष्टकरी कामगार लढत आहे। हे खऱ्या अर्थानं महाराष्ट्रातल्या 12 कोटी जनतेसाठी तो लढत आहे, हे मला पुन्हा पुन्हा जाहीर करावं लागत आहे। म्हणून महाराष्ट्रातल्या 12 कोटी जनतेला विनंती करतो, तुमच्या माध्यमातून तुम्हाला जे जे या कष्टकरी कामगारांसाठी आजपर्यंत करता आलं तुम्ही केलं, करिता या कष्टकरी कामगारांचा मुलगा म्हणून, भाऊ म्हणून तुमचे मनापासून आभार व्यक्त करतो। अशीच साथ तुम्ही आम्हाला दिली, तशीच साथ आणखी फक्त आम्हाला 15 दिवस तुमची पाहिजे। मी मागेही लाईव्ह मध्ये बोललो होतो की 15 दिवसात सगळं चित्र क्लिअर होणार आहे, 15 दिवसात सर्व गोष्टी स्पष्ट होणार आहे। काही अडचण, काही तांत्रिक अडचण आली, 1 मिनिटाचा फक्त एक स्वल्प विराम घेत आहे। चालू होऊंगा बरोबर तर आंदोलन, काही तांत्रिक अडचण असेल, आवाज येताना काही क्लिअरिटी नसेल, ठीक आहे। कुठं होतं आपण, मी विसरलो, माझ्या गोळ्या सरलेल्या आहेत थोड्या थोड्या, कधी कधी प्रॉब्लेम येतो। ठीक है, आप यहाँ पे बैठ जाओ ना, ये देखो ना, फिर कुछ प्रॉब्लम आया तो मोबाईल उनको दे दो। आज सरकारनं ज्या ज्या पद्धतीनं होईल त्या पद्धतीनं हा दुखवटा तोडण्याचा प्रयत्न केला, त्या पद्धतीनं कष्टकरी कामगारांचं खच्चीकरण करण्याचा प्रयत्न केला। खऱ्या अर्थानं सरकारला खूप कसरत करावी लागली एसटी कष्टकरी कामगारांचा दुखवटा फोडण्यासाठी, हे आंदोलन तोडण्यासाठी, एसटी कष्टकरी कामगारांच्या न्यायिक मागण्यांना बगल देण्यासाठी राज्यकर्त्यांच्या, शासनकर्त्यांच्या बगलबच्च्यांना खऱ्या अर्थानं खूप कसरत करावी लागली। तरी सुद्धा यांना उरूम पुरला तो कष्टकरी कामगार, यांना उरूम पुरला तो एसटीचा कर्मयोद्धा, यांना उरूम पुरला तो या एसटी कष्टकरी कामगारांचं दैवत असलेले ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते साहेब। आणि ही भूमिका काही आजची नाही, ओ चालू है ना ठीक ठाक, आप रन दो ना, सिर्फ कुछ ही भूमिका काही आजची नाही, मागील बऱ्याचशा वर्षापासून विलिनीकरणाची भूमिका एसटी कष्टकरी कामगारांनी ठेवलेली आहे। ती भूमिका राज्यकर्त्यांमध्ये प्रमुख घटक असलेल्या, आघाडी सरकारमध्ये प्रमुख घटक असलेल्या सन्माननीय शरदचंद्रजी पवार साहेबांची सुद्धा तीच भूमिका होती। त्या भूमिकेचा त्यांनी मागील 6 महिन्यापर्यंत उहापोह केलेला आहे। 6 महिन्यापर्यंत प्रत्येक अधिवेशनात त्यांनी ती भूमिका मान्य सुद्धा केलेली आहे। असं असताना
अपन बस होगा क्लियर तर ना मुंबई डिस्टर्ब हो जाता फिर असं असताना सुद्धा आपण त्या भूमिकेवर ठाम राहणं हे राज्यकर्त्यांना का सोयीस्कर गेलं नाही? का शरदचंद्रजी पवार साहेबांनी जी भूमिका मांडली तिच्यावर ते आज ठाम नाही? का ते विलनीकरण करण्यास पुढे येत नाही? तर त्याच्या मागची एकच गोम आहे की हे एसटी महामंडळ राज्यकर्त्यांना चरण्याचं खुलं कुरण आहे. या एसटी महामंडळाच्या माध्यमातून असंख्य भ्रष्टाचाराचे प्रकरण, भ्रष्टाचार करण्याची खुली सुविधा मुभा सरकारला मिळत असती, म्हणून सरकार विलनीकरण करण्यास तत्पर नाही का? आजपर्यंत एसटी कष्टकरी कामगारांनी ज्या पद्धतीनं काम केलं त्या पद्धतीनं त्यांना पगार वेळेवर मिळाले नाही, हे त्यांचं दुःख होतं. महाराष्ट्र सरकारच्या माध्यमातून त्यांनी प्रत्येक वेळी तुम्हाला विनंती करण्याचा प्रयत्न केला, त्यांची भूमिका त्यांनी तुमच्या समोर ठेवण्याचा प्रयत्न केला. विनंतीच्या माध्यमातून, संवेदनेच्या माध्यमातून, दुखवटेच्या माध्यमातून, संपाच्या माध्यमातून, आंदोलनाच्या माध्यमातून एसटी कष्टकरी कामगारांनी त्यांची भूमिका मागील 106 दिवसापासून सरकार समोर ठेवली. मग एवढं सगळं केल्याच्या नंतर सुद्धा सरकारला संवेदनशीलता दाखवायला इतका वेळ का लागला, हा प्रमुख प्रश्न आता महाराष्ट्रासमोर आहे. ही प्रमुख मागणी आमची आहे मायबाप सरकारकडं की इतका वेळ तुम्ही का लावला याचं उत्तर पहिले तुम्ही द्या. त्याच्यानंतर संवेदनशील असाल, कष्टकरी कामगारांप्रती थोडीशी भावना, थोडीशी संवेदनशीलता तुमच्यामध्ये असेल तर त्वरित विलनीकरणाची भूमिका तुम्ही जाहीर करा. एक शब्द बोलावा मुख्यमंत्री साहेबांनी, ही अपेक्षा कष्टकरी कामगारांची आजही आहे. जर तुम्ही बोलायला तयार नसाल तर कष्टकरी कामगारांकडून यापुढे तरी मायबाप सरकारनं कोणती अपेक्षा ठेवू नये. आमचे परिवार उघड्यावर पडलेले आहेत. आमच्या घरात 2 वेळ जेवणाची व्यवस्था नाही आहे, तरी सुद्धा कष्टकरी कामगार मागे हटणार नाही, ही आमची ठाम भूमिका आहे. त्यांनी जाहीरपणे सांगितलेलं आहे, एक तर शासनात नाही तर मसनात. इथपर्यंत भूमिका कष्टकरी कामगारांनी जाहीर केल्याच्या नंतर सुद्धा सरकारला क्यू येत नसेल, संवेदनशीलता नसेल, तर हे सरकार संवेदनशील नाही असं आम्ही म्हणणार आहोत. अत्यंत संवैधानिक पद्धतीने, संवैधानिक शब्दांचा उपयोग करून आम्ही सरकार तुम्हाला ही गोष्ट सांगण्याचा प्रयास करत आहोत. या उपरबी जर सरकारला आमची भूमिका समजत नसेल तर सरकारला आता शेवटची चेतावणी, इशारा या माध्यमातून देतो की आम्ही येणाऱ्या काळात रस्त्यावर उतरलं तर ते सरकारच्या नाकर्तेपणामुळे आम्ही रस्त्यावर उतरू, सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे आम्ही रस्त्यावर उतरू, सरकारच्या अडेलतट्टू धोरणामुळे येणाऱ्या काळात कष्टकरी कामगार रस्त्यावर उतरेल. ही भूमिका आता कष्टकरी कामगारांची आहे. त्यांचा अंत सरकारने पाहू नये, त्यांच्या भावना सोबत सरकारने खेळू नये, त्यांच्या प्रति शोक संवेदना सरकारनं प्रथमतः व्यक्त करत कष्टकरी कामगारांची माफी मागावी. त्यांच्यासोबत हे सरकार ठामपणे उभं आहे हे जाहीर करावं. विलनीकरणाच्या बाबतीत तुम्ही सकारात्मक आहात हे एक शब्द जाहीर करावा. अहवालात तुम्ही काय लिहिलं काय नाही लिहिलं हे आम्हाला 18 तारखेला 22 तारखेला कळेल, हे सरकारला वाटत असेल तेव्हाच तुम्ही बोलणार असाल तर मायबाप सरकार तुमची प्रतिमा मलिन होईल. कष्टकरी कामगार तुमच्या विरोधात अगोदरच गेलेले आहेत, ते आणखी तुमच्या विरोधात जातील. त्यांच्या एक मिनट फक्त शांत बैठो, तू मैं डिस्टर्ब हो जाता हूं उससे. एक चालू है ना क्लियर, फिर हम दोनों काय को काढा कर. आज खऱ्या अर्थानं कष्टकरी कामगारांची भावना सरकारनं समजून घेणं क्रमप्राप्त आहे.
त्यांच्यावरही वेळ आल्याच्या नंतर सुद्धा तर तुम्ही सरकार म्हणून शांत बसत असाल तर हा नाकर्तेपणाचा कळस आहे. या माध्यमातून आज सरकारला एकच विनंती करतो, एस.टी. महामंडळात झालेला भ्रष्टाचार लपवण्यासाठी, एस.टी. महामंडळात तुम्ही दिलेले तुमच्या कार्यकर्त्यांना नातेवाईकांना दिलेले कंत्राट लपवण्यासाठी, आवाज कम करू उसका, दिलेले कंत्राट लपवण्यासाठी लढा विलिनीकरणाचा तुम्ही खऱ्या अर्थानं दाबण्याचा दडपण्याचा प्रयत्न आजपर्यंत केलेला आहे. ही भूमिका महाराष्ट्रातल्या 12 कोटी जनतेपर्यंत पोहोचलेली आहे. एस.टी. कष्टकरी कामगारांची भावना रास्त आहे, संवैधानिक आहे. ही काही भारतात जगात पहिली मागणी नाही आहे. फक्त यावेळेस श्रेयवादाचा प्रश्नावरून जर तुम्ही विलंब करत असाल तर मुख्यमंत्री साहेब, आम्ही तुम्हाला श्रेय देतो, आजच श्रेय देतो की तुम्हीच आमचे मायबाप आहात, तुमच्यामुळेच आमचं विलिनीकरण झालं हे आम्ही जाहीर करतो. सन्माननीय शरदचंद्रजी पवार साहेब, तुमच्यामुळे आम्हाला विलिनीकरण मिळालं हेही आम्ही जाहीर करतो. श्रेयवादाचा प्रश्न उरला नाही. आम्ही तुम्हाला मायबाप म्हणून सरकारला विनंती करतोय की याच्यामध्ये खारीचा नाही सिंहाचा वाटा आघाडी सरकारचा राहील जर आम्हाला विलिनीकरण देण्यासाठी तुम्ही सकारात्मक अहवाल न्यायालयात दिलेला असेल तर. जर दिलेला नसेल तर तुम्ही पुन्हा त्रुटी दोष म्हणून पुन्हा अहवाल देऊ शकता, विलिनीकरणावर तुमची भूमिका ठाम मांडू शकता. विलिनीकरण होणार नाही यासाठी तुम्ही बरीचशी समिती नेमलेली आहे. त्या समितीनं एस.टी. महामंडळ तोट्यात दाखवलेलं असेल, मग ते तोट्यात का गेलं? कंत्राट पद्धतीमुळे गेलं. आणि कंत्राट कोणाला दिलं आणि ते कंत्राट कोण पास केले याची जर CBI चौकशी लागली, याची जर CID चौकशी लागली तर राज्यकर्त्यांना तुमच्या गळापर्यंत हा फास पोहोचू शकतो. म्हणून वठणीवर या, ठिकाणावर या, होशवर या. अजूनही वेळ गेलेली नाही. अद्यापही तुम्ही राज्यकर्ते म्हणून या कष्टकरी कामगारांना पदरात घ्या. विलिनीकरण का होत नाही, कसं होत नाही हे सगळं आता आम्ही जाणतो आहोत. परंतु त्याही पुढे जाऊन आता सरकारनं एक भूमिका ठेवली पाहिजे. किती ताणायचं हे आता सरकारच्या हातात आहे. किती ओढायचं, किती बळी घ्यायचे हे आता सरकारच्या हातात. न्यायालयातली लढाई आमच्या बाजूने आम्ही लढत आहोत. न्यायालयात आम्ही जिंकणारच आहोत. आमचा विजय न्यायालयात झालेला आहे. 99% विलिनीकरणाची प्रक्रिया न्यायालयातून कष्टकरी कामगारांच्या बाजूने आजपर्यंत उभी राहिलेली आहे आणि ती आम्हाला खऱ्या अर्थानं विजयाच्या उंबरठ्यावर घेऊन आलेली आहे. न्यायालयावर कष्टकरी कामगारांचा विश्वास आहे. न्यायदेवता आम्हाला न्याय देईन याच्यावर आमचा विश्वास आहे. 100% न्यायालयातून आमचा विजय झालेला आहे यावर आमचा विश्वास आहे. सन्माननीय सदावर्ते साहेबांनी अत्यंत संवैधानिक पद्धतीने, न्यायिक पद्धतीने विलिनीकरणाची मागणी, रास्त मागणी कायदेशीररित्या 100% न्यायालयासमोर मांडलेली आहे आणि चांगल्या पद्धतीने मांडली आहे. ती आम्हाला मिळणार. प्रकरण न्याय प्रविष्ट असताना तुम्ही निलंबन, बडतर्फ, सेवा समाप्ती केली, दंडात्मक कारवाया केल्या, नोटिसा काढल्या. ज्या DC आणि DM ने हे केलं त्यांना तो अधिकार होता का? त्यांची आता आम्ही खबर न्यायालयाच्या माध्यमातून घेणार आहोत. या माध्यमातून फक्त सरकारने जो अहवाल पाठवण्याचा घोळ केला तो फक्त कष्टकरी कामगारांना या माध्यमातून फक्त सांगण्याचा प्रयत्न करतो. सरकारच्या वतीनं न्यायालयात अहवाल सादर करण्यासाठी 8 दिवसाचा वेळ प्रथम मागून घेण्यात आला. तो वेळ मागितल्याच्या नंतर न्यायालयानं त्यांना 7 दिवसाचा वेळ दिला. 18 तारखेचा अल्टिमेट दिला. 22 तारखेला तारीख सुनावणी ठेवली. हे सगळं ठेवल्याच्या नंतर सरकारनं संध्याकाळी 6 वाजता 5:30 वाजता बंद लिफाफ्यात
उच्च न्यायालयाच्या रजिस्ट्रारपर्यंत त्यांचा अहवाल किंवा मुख्यमंत्र्याचा अभिप्राय न्यायालयात सादर केला, असं सरकारचं म्हणणं आहे. मग तो अभिप्राय होता की त्रिसदस्यीय समितीचा अहवाल होता हे अद्याप क्लिअर नाही, स्पष्ट नाही. जर तो अहवाल असेल आणि त्यावर अभिप्राय असेल मुख्यमंत्री महोदयांचा आणि त्यांनी तो रजिस्ट्रारकडे जमा केला असेल, तर मग तो उशिरा का केला? तो तुम्ही देणार आहेत त्या तारखेत देणार होता, तर सरकार पक्षाच्या वकिलांना ते माहीत नव्हतं का? जर त्यांना ते माहीत नसेल तर सरकारचा किती मोठा भोंगळ कारभार आहे, किती सरकार संवेदनशील आहे, यातून महाराष्ट्रानं अनुभवलंय की महाराष्ट्राचं हे आघाडी सरकार, हे बिघाडी सरकार खऱ्या अर्थानं किती संवेदनशील आहे उच्च न्यायालयाप्रती, हे महाराष्ट्रानं अनुभवलंय. कष्टकरी कामगारांच्या प्राणांची आहुती घेतल्याच्या नंतर हे सरकार किती संवेदनशील आहे हे तुमचा अहवाल पाठवण्याची जी प्रक्रिया आहे याहून महाराष्ट्रानं पाहिलंय. जर हा अहवाल पाठवताना तुमच्या सरकार पक्षाच्या वकिलांना हे जर माहीत नसेल की आमची सरकार अहवाल तयार करत आहे, अहवाल तयार झालेला आहे, तो आम्ही संध्याकाळपर्यंत पाठवणार आहे, तर उच्च न्यायालयात तुम्ही एक शब्द त्या बाबतीत का बोलले नाही? तर माझं असं मत आहे की उच्च न्यायालयात सादर करण्यात आलेला अहवाल, मुख्यमंत्री साहेबांचा अभिप्राय हा 3 दिवसापूर्वीच तयार झालेला होता. 3 दिवसापूर्वीच आम्हाला मंत्रालयातून गोपनीय माहिती मिळाली होती की तुम्ही तो अहवाल रेडी आहे आणि उच्च न्यायालयात तो सादर करणार आहात. कारण का? तो अहवाल पाठवण्याचं जावक क्रमांक, जावक दिनांक जर मंत्रालयातून जाहीर केली तर तेव्हा खऱ्या अर्थानं समजेल की हा अहवाल 3 दिवसापूर्वीच तयार झाला होता, सेंड करण्यात आला होता जाणीवपूर्वक. तो फक्त डिलिव्हरीच्या माध्यमातून, पोस्टाच्या माध्यमातून तुम्ही तिथं वेळखाऊपणा केलेला आहे की यामध्ये कष्टकरी कामगारांचं खच्चीकरण झालं पाहिजे. वेळखाऊपणा याच्यासाठी तुम्ही जाणीवपूर्वक केलेला आहे की अजूनही कष्टकरी कामगारांचं मानसिक खच्चीकरण करण्याची तुमची अडेलतट्टू भूमिका होती, म्हणून तुम्ही तसं ते केलेलं आहे. आणि न्यायालयात तुमची बाजू भक्कम राहिली पाहिजे की बघा आम्ही तर 3 दिवसापूर्वीच हा अहवाल सादर केला होता, आमची जावक क्रमांक ही आहे, आमचा आउटवर्ड क्रमांक ही आहे, हे तुम्ही न्यायालयात सादर करणार आहात, ही तुमची त्यामागची भूमिका होती. तुम्हाला न्यायालयात सुद्धा तुमची बाजू ठामपणे मांडता आली पाहिजे आणि कष्टकरी कामगारांचं खच्चीकरण सुद्धा तुम्हाला करायचं होतं, म्हणून तुम्ही हा डाव साधलेला आहे हे आम्हाला माहीत होतं. म्हणून मी 3 दिवसापूर्वीच ही गोपनीय माहिती जाहीर करण्याचा प्रयत्न केला होता, परंतु मला माहीत होतं सरकार पलटी मारू शकते, म्हणून मी जाहीर केलं नाही. या संदर्भात मी माझ्या कष्टकरी कामगारांसोबत संवाद साधला सुद्धा होता. फोनच्या माध्यमातून आमची चर्चा सुद्धा झाली होती की अहवाल तयार झालेला आहे, आउटवर्ड क्रमांक पडलेला आहे, दिनांक टाकलेली आहे आणि तो पोस्टानं सरकारनं पाठवलेला आहे. परंतु त्याच वेळेस आमचे अनिलजी परब साहेब समोर आले. त्यांनी सांगितलं ते त्रिसदस्यीय समिती नेमलेली आहे, तो त्यांचा प्रश्न आहे, ते जाहीर करतील. बरोबर आहे, त्या बाबतीत मला काही माहीत नाही. बरोबर आहे, त्या बाबतीत अहवाल ते मुख्यमंत्र्याकडे देतील आणि मुख्यमंत्री साहेब त्यांचा अभिप्राय देऊन न्यायालयात मुख्यमंत्री साहेब सादर करतील, असं सुद्धा तुम्ही बोलले होते. त्याच 5 दिवसापूर्वी परब साहेब तुम्हीच बोलले होते की 2 दिवसाच्या नंतर अहवाल सादर होणार आहे. मग तुम्हाला काही माहीत नाही, तुम्ही त्या समितीचे सदस्य नाही, तुमचा त्याच्याशी काही संबंध नाही, तर तुम्ही कशाला झाक मारायला जाहीर केलं होतं का 5 दिवसापूर्वी की 2 दिवसानंतर अहवाल सादर होणार आहे? मग सादर केल्याच्या नंतर 5 दिवसापूर्वी तुम्ही ते बोलताना 6व्या दिवशी पुन्हा तुम्ही म्हणता त्या बाबतीत मला माहीत नाही, मी त्या समितीचा सदस्य नाही. पण दुर्दैवानं, खेदानं हे नमूद करावं लागतं की आमच्या मीडियानं सुद्धा त्यांना प्रश्न विचारतला नाही की तुम्ही 5 दिवसापूर्वीच बोलले होते की 2 दिवसानंतर अहवाल सादर होणार आहे आणि आज तुम्ही पुन्हा वेगळी भूमिका मांडताय. हे मीडियाचं काम होतं सन्माननीय परबजी साहेब यांना प्रश्न विचारण्याचं. आणि जर प्रश्न विचारू शकत नाही तर त्यांच्या वेगळ्या वेगळ्या भूमिका, चुकीच्या भूमिका जाणीवपूर्वक मीडियानं मागच्या 6 दिवसात का दाखवल्या, कशासाठी दाखवल्या, त्यामुळे किती आत्महत्या घडल्या, किती कष्टकरी कामगारांनी आपल्या प्राणांची आहुती दिली, याला जबाबदार कोण, याची साधी संवेदनशीलता आमच्या मीडियाकडे राहिली नाही का? कष्टकरी कामगारांच्या आत्महत्या होत आहे याचं भान सुद्धा आमच्या काही मीडियाच्या पत्रकारांना राहिलं नाही का?
हा प्रश्न मला मीडियाला सुद्धा विचारावंसं वाटतं। सरकार तर अनिल तुट्टू आहे, ते चुकीची भूमिका मांडत आहे। कष्टकरी कामगारांचं विलनीकरण ते फक्त स्वतःचं भ्रष्टाचार दाबण्यासाठी, स्वतःचं झालेला भ्रष्टाचाराच्या आरोपातून वेगळं राहण्यासाठी ते विलनीकरण करण्याची भूमिका नाकारत आहे। हे मीडियाला माहीत नाही, हे महाराष्ट्रातल्या जनतेला माहीत नाही, राज्यकर्त्यांना माहीत नाही, सर्वांना माहीत आहे। पण आता ही वेळ आलेली आहे की रोखठोक भूमिका आपल्याला घेता आली पाहिजे। मीडिया समाजाचा आरसा आहे, लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ आहे। मी सर्वच पत्रकारांच्या बाबतीत बोलत नाही, परंतु काही काही पत्रकारांनी ही चुकीची भूमिका मांडलेली आहे। काही काही न्यूज चॅनलच्या मीडियाच्या प्रतिनिधींनी ही चुकीची भूमिका ठेवलेली आहे, म्हणून मी त्यांच्यावर हा आक्षेप घेत आहे। काही पत्रकारांनी चांगली भूमिका मांडली, त्यांचे आभार सुद्धा या माध्यमातून मी व्यक्त करतो। मी सुद्धा एक संपादक आहे, एका पेपरचा संपादक आहे, म्हणून मीडियाला विनंती करतोय की आपण यावेळी आमच्या कष्टकरी कामगारांसोबत ज्या पद्धतीनं ठामपणे उभे राहिले तशीच भूमिका आपण आम्हाला 15 दिवस साथ द्यावी। या कष्टकरी कामगारांचा आरसा व्हावं, या कष्टकरी कामगारांची भावना व्हावी, विचार व्हावा, ही विनंती मीडियाला सुद्धा या माध्यमातून आपल्या करतो। आपण जशी रोखठोक भूमिका आजपर्यंत मीडियाच्या माध्यमातून कष्टकरी कामगारांची मांडली, तशीच रोखठोक भूमिका यापुढेही आपण मांडत राहाल, ही विनंती या निमित्तानं करतो। कष्टकरी कामगारांचं विलनीकरण होणारच आहे। आम्ही न्यायालयातून तो लढा जिंकलेलोच आहोत। सरकारचा अहवाल काय आलेला आहे, काय नाही आलेला आहे, हे आपल्याला लवकरच कळणार आहे, त्याची प्रत आपल्याला मिळणार आहे। तेव्हा सन्माननीय सदावर्ते साहेब जाहीर करतील, तेच खऱ्या अर्थानं त्यामागची गोम राहील। परंतु 7वं वेतन आयोग देण्याचं मान्य केल्याचं अहवालात असू शकतं। एसटी महामंडळ तोट्यात असल्याचं सरकारनं त्या अहवालात मांडलेलं असेल असं आम्हाला वाटू शकतं। ह्या ज्या कारवाया झाल्या ते सर्व सरकार मागे घेणार आहे, हे सुद्धा त्या अहवालात असू शकतं। आणि विलनीकरण न्यायालय जो आदेश देईल तो सरकारला मान्य आहे असं सुद्धा त्या अहवालात असू शकतं। अहवालात जे काय असेल ते आम्हाला मान्य आहे। मी फक्त हिंट देतोय की काही गोपनीय माहिती मंत्रालयातून आमच्याकडे आली, काही काही गोष्टी त्याच्यामध्ये असल्याचं आम्हाला माहीत पडलं, म्हणून या ठिकाणी फक्त एक हिंट देत आहे। परंतु जोपर्यंत तो अहवालाची प्रत आमचे सन्माननीय सदावर्ते साहेबांकडे पोहोचत नाही आणि साहेब स्वतः लाईव्ह होऊन त्या अहवालासंदर्भात जाहीर करत नाही, तोपर्यंत आपण कोणत्याही गोष्टींना, अफवांना बळी पडू नये, काही कोणत्याही गोष्टीवर विश्वास ठेवू नये। परंतु विलनीकरण होणार म्हणजे होणार, त्यावर ठाम तुम्ही आम्ही सर्वजण आहोत। मी सुद्धा त्या भूमिकेवर ठाम आहे। माझी सुद्धा तीच भूमिका आहे की विलनीकरण झाल्याशिवाय आता माघार नाही। तोपर्यंत कष्टकरी कामगारांनी एकच तत्व, एकच भूमिका ठेवावी। आजपर्यंत जसा संयम ठेवला तसा संयम आपल्याला, मी मागेही बोललो होतो की 15 दिवस सर्व चित्र स्पष्ट होणार आहे। आता 15 दिवस सुद्धा नाही, आता फक्त 22 तारखेपर्यंत आपल्याला शांत आणि संयमी भूमिका ठेवायची आहे। 22 तारखेला विलनीकरणावर जवळपास सर्व चित्र आपलं स्पष्ट होणार आहे। त्यानंतर खऱ्या अर्थानं आपल्याला आपली भूमिका ठरवायची आहे। सरकारनं जर आमचं विलनीकरणाची भूमिका मान्य केली असेल, न्यायालयानं आमच्या विलनीकरणाचा आदेश पारित केला असेल, तर पुढचं आमचं सर्व चित्र स्पष्ट झालेलंच आहे। त्यामुळे त्यापुढची भूमिका आज ठेवण्यात काही स्वार्थ राहणार नाही काही। त्यामुळे कष्टकरी कामगारांना वेगवेगळ्या माध्यमातून काही मीडियावाले, काही पत्रकार लोक गुमराह करण्याचा, दिशाहीन करण्याचा प्रयत्न करत आहे। काही त्यांचेच विधी तज्ञ घेऊन सरकारची भूमिका मांडून तुमच्या समोर ठेवण्याचा प्रयत्न 2 दिवसापूर्वी झालेला आहे। तर असे विधी तज्ञ वेगळे वेगळे येतील, त्यांचे मतं मांडतील, ते त्यांचं मत आहे, वैयक्तिक मत आहे किंवा सरकारचं मत आहे, हे आपण गृहीत ठेवावं। जोपर्यंत आपले विधी तज्ञ, आपले कष्टकरी कामगारांचे दैवत सन्माननीय ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते साहेब येऊन समोर येऊन आपली भूमिका ठेवत नाही, तोपर्यंत आपण कोणत्याही भूलथापांना बळी पडू नये, ही विनंती या निमित्तानं करतो। आणि कष्टकरी कामगार सर्वप्रथम आपला एक दिलासादायक एक गोष्ट सांगतो की सरकारनं अहवाल जरी पॉझिटिव्ह दिलेला असला, निगेटिव्ह दिलेला असला,
तरी त्याचा आपल्या विलिनीकरणावर कोणताही परिणाम होणार नाही, कोणताही फरक पडणार नाही। जर विलिनीकरण झालं तर ते तेलंगणाच्या धरतीवर होईल। जे लोक, जे कष्टकरी कामगार कर्मचारी कामावर जॉईन झालेले नाही, जे दुखवट्यात आहे, जे सुट्टी टाकून मेडिकल रजेवर आहे, जे घरी बसलेले आहेत, त्याच लोकांना दुखवट्याच्या माध्यमातून विलिनीकरणाच्या माध्यमातून विलिनीकरणाचा लाभ मिळणार आहे। जे कष्टकरी कामगार कामावर रुजू झालेले आहेत त्यांना विलिनीकरणाचा लाभ मिळणार नाही। ही एक ठाम भूमिका कष्टकरी कामगारांच्या वतीने उच्च न्यायालयात सन्माननीय सदावर्ते साहेबांनी ठेवलेली आहे। अजूनही ज्या कष्टकरी कामगारांना विलिनीकरणाचा लाभ मिळवायचा असेल त्यांना कष्टकरी कामगारांनी आपल्यात सामावून घ्यावं, त्यांना दुखवट्यात येण्याची एक संधी, शेवटची संधी आपण सर्वांनी द्यावी। मी तर असं म्हणू शकणार नाही की ते आले की त्यांना आपण संधी द्यावीच, परंतु विनंती करतोय की जे दुखवट्यात येऊ इच्छित आहेत त्यांना आज सुद्धा संधी द्यावी। अत्यंत अंतिम टप्प्यात आपण आहोत, शेवटच्या विजयाच्या उंबरठ्यावर आम्ही आहोत। गुलाल उधळण्यासाठी आम्ही तत्पर आहोत। तो गुलाल उधळण्याची वेळ आता आलेली आहे। बऱ्याच दिवसापासून आपण गुलाल घरात आणून ठेवलेला आहे, तो आता गुलाल बाहेर काढायची वेळ आलेली आहे। खऱ्या अर्थानं कष्टकरी कामगारांच्या या अविरत संघर्षाचा विजयोत्सव साजरा करण्याची वेळ आता आपली आलेली आहे। तो विजय, तो आनंद साजरा करण्यासाठी कष्टकरी कामगारांनी आता खऱ्या अर्थानं ते नियोजन पुढचं चालू करावं। ती भूमिका आता आपल्याला ठेवायची आहे। आपल्या शहीद झालेल्या कष्टकरी कामगारांचे प्रत्येकानं स्मरण सदैव ठेवण्यासाठी आपला प्रत्येक डेपोमध्ये, प्रत्येक आगारामध्ये 90 कष्टकरी कामगारांचे फोटो लागले पाहिजे। कर्मयोद्धे म्हणून त्यांना आपण प्रत्येकानं प्रत्येक आगारातून फोटो लावून डेली श्रद्धांजली द्यायची, नंतर आपल्या लालपरीवर विराजमान व्हावं। ह्या सगळ्या भूमिका आपण सविस्तर पुढे मांडणारच आहोत, परंतु 90 कष्टकरी कामगारांचे फोटो प्रत्येक आगारात लागले पाहिजे। त्यासाठी ते फोटो कलेक्शन आता आपल्याला चालू करायचं आहे, तसे बोर्ड आता प्रत्येक आगारात लावायचे आहे आणि विजयाचा आनंदोत्सव साजरा करण्यासाठी लढा विलिनीकरणाच्या यशस्वी ऐतिहासिक विजयाचा एल्गार खऱ्या अर्थानं महाराष्ट्राला अनुभवायचा आहे। हा जो गुलाल आम्ही उधळणार आहोत, तो गुलाल आता महाराष्ट्राच्या या भूमीवर चिरंतर अविरत राहणार आहे, कारण महाराष्ट्राच्या तळपतळावर या भारताच्या ऐतिहासिक दुखवटा म्हणून तिची नोंद होणार आहे। तो गुलाल खऱ्या अर्थानं एक प्रेरणादायी राहील, ऐतिहासिक राहील। हा सुवर्ण अमृत उत्सव देशाचा आम्ही साजरा करत असताना त्या देशाच्या अमृत महोत्सवामध्ये, स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवामध्ये खऱ्या अर्थानं लढा विलिनीकरणाचा हा विजय सुद्धा आता ऐतिहासिक सुवर्ण अक्षरांनी लिहिला जाणार आहे, तो लिहिला गेलेला आहे। तोपर्यंत आपल्या सर्व कष्टकरी कामगारांनी ठाम राहावं, कोणत्याही परिस्थितीत विचलित होऊ नका, कोणतेही मतभेद आपल्यात होऊ देऊ नका, कोणत्याही परिस्थितीत डगमगून जाऊ नका। अत्यंत शांततेनं आतापर्यंत लढा विलिनीकरणाचा लढलेले आहात। तुमच्या त्याग समर्पणातून आपण विजयाच्या उंबरठ्यावर आलेलो आहोत। विजय आपला निश्चित झालेला आहे, त्यावर फक्त आता 22 तारखेला शिक्कामोर्तब होण्याची आम्ही सर्वजण वाट पाहत आहोत। 22 तारखेला आपली सर्व भूमिका, सर्व बाजू खऱ्या अर्थानं क्लिअर होणार आहे। तोपर्यंत आपण सर्वजण कोणत्याही परिस्थितीत डगमगून न जाता ठाम राहाल ही अपेक्षा एक कष्टकरी कामगारांचा मुलगा म्हणून आपल्या सर्वांकडून व्यक्त करतो। त्याचबरोबर मी दुसरा मुद्दा आज या ठिकाणी मांडणार होतो। हिजाबचा मुद्द्यावर सध्या भारतात खऱ्या अर्थानं वातावरण पेटलेलं आहे। माझं एक रोखठोक आणि ठाम भूमिका या माध्यमातून एवढीच आहे की हे राजकीय वातावरण आहे। उत्तर प्रदेशच्या निवडणुकीमध्ये किंवा इतर होणाऱ्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हिजाबचा मुद्दा उकरून काढण्यात आलेला आहे। आजपर्यंत ज्या कॉलेजनं, ज्या शिक्षक इन्स्टिट्यूटनं हिजाबवर कधी आक्षेप घेतला नाही, ते आत्ताच याच वेळेला कसा आक्षेप घेण्यात आला, ही खऱ्या अर्थानं एक शोकांतिका म्हणावं लागेल। कारण निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जर शैक्षणिक संस्था, शैक्षणिक इन्स्टिट्यूट राज्यकर्त्यांच्या आदेशावरून किंवा इशाऱ्यावरून काम करत असतील तर ही दुर्दैवी घटना आहे।
जर तसा आदेश असता, तसं तुमच्या कॉलेजची इन्स्टिट्यूटची भूमिका असती, तर ती प्रवेश घेतानाच तुम्ही तिच्यावर का लिहून घेतलं नाही? तुमच्या इन्स्टिट्यूटमध्ये, तुमच्या कॉलेजमध्ये प्रवेश घेतानाच तुम्ही ड्रेस कोडची भूमिका का मांडली नाही? ती आत्ताच का ठेवण्यात आली? ही खऱ्या अर्थानं एक म्हणजे विचारवंत लोकांना ही भूमिका माझी पटण्यासारखी असेल, समजण्यासारखी असेल. मी कोणत्याही धर्माच्या विरोधात नाही किंवा कोणत्याही धर्माचं लागून चालन करण्याचा यामध्ये प्रयास नाही. मी माझी सेक्युलर भूमिका ठेवण्याचा प्रयत्न करत आहे. मी माझी संवैधानिक भूमिका ठेवण्याचा प्रयत्न करत आहे. आजपर्यंत महाराष्ट्रात, देशात हिजाबच्या वरती ज्या ज्या लोकांनी आपले मतं व्यक्त केले, त्या सर्वांची मतं मी ऐकले. त्यानंतर खऱ्या अर्थाने याच्यावर मी माझं मत व्यक्त करत आहे की ज्या ज्या इन्स्टिट्यूटनं ही भूमिका ठेवली, ती प्रवेशाच्या वेळी का ठेवत नाही? प्रवेशाच्या वेळी तो कायदा तुम्ही का सांगितला नाही? ही खऱ्या अर्थानं एक विचार करण्यासारखी बाब आहे. आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याप्रमाणे कोणी कोणते कपडे घालावे, काय घालावे, कुठं घालावे, कसे घालावे, हा त्याचा अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा भाग आहे. त्याला त्याचं फंडामेंटल राईट्स आहे, त्या पद्धतीने ते करू शकता. इन्स्टिट्यूटचे काही नियम असतील, काही तुमच्या प्रवेशाच्या वेळी तुम्ही ते नियम प्रवेश घेतानाच जर त्या विद्यार्थ्यांना सांगितले, तर असे प्रश्न भविष्यात निर्माण होणार नाही. त्यांना पटलं तर ते तुमच्या इन्स्टिट्यूटमध्ये प्रवेश घेतील किंवा दुसऱ्या इन्स्टिट्यूटमध्ये प्रवेश घेतील. त्यांना जिथं त्यांच्या धर्माप्रमाणे किंवा अभिव्यक्ती स्वातंत्र्याप्रमाणे ड्रेस कोड घालण्याची परवानगी, अनुमती मिळत असेल, ते तिथं प्रवेश घेतील. म्हणून हा मुद्दा तुर्तास तरी सर्वसामान्य नागरिकांनी न चघळता हा राजकीय मुद्दा आहे. राजकीय भावनेतून हा मुद्दा उपस्थित करण्यात आलेला आहे. म्हणून आपल्यात कोणतेही जातीवाद, धर्मवाद निर्माण होणार नाही, हे आव्हान या निमित्तानं करतो. हिंदू मुस्लिम बांधवांमध्ये जे ऐक्य, जी कौमी एकता आजपर्यंत होती, तशीच ती राहिली पाहिजे. आज राम रहीम एक असण्याच्या गप्पा आम्ही मारतो, तर मग राम रहीम एक असताना तुम्ही आम्ही सर्वजण जातीय सलोखा निभावत असताना आम्हाला कोणी उचकावत आहेत का? आम्हाला कोणी रस्त्यावर उतरण्यास प्रोत्साहित करत आहात का? आम्हाला कोणी हिरव्यामध्ये आणि भगव्यामध्ये विभाजण्याचा प्रयत्न करीत आहात का? हाही खऱ्या अर्थानं मुद्दा ऐरणीवर येत आहे. आजपर्यंत कधीच या माध्यमातून वाद निर्माण झाला नाही. जी घटना कर्नाटकात घडली, एका शाळेत घडली, त्याचे पडसाद जर भारतात उमटत असतील, तर त्याला जबाबदार कोण? कोण याला फूस लावत आहे? हे सगळे प्रश्न आपण शांततेने विचार करण्यासारखे आहे. सर्वांना या माध्यमातून विनंती करतोय की भारत हा विविधतेनं नटलेला, सर्व जातीला, धर्माला सोबत घेऊन चालणारा एक देश आहे. हे एकात्मता अखंडित राहण्यासाठी सर्व समाजातल्या विचारवंतांनी, समाजधुरीणांनी समोर यावं आणि देशात सामाजिक शांतता, सामाजिक सलोखा कसा अबाधित राहील यासाठी प्रयत्न करावा, ही विनंती या निमित्तानं करतो. आझाद हिंद शेतकरी संघटनेच्या माध्यमातून एक भूमिका फक्त या ठिकाणी ठेवतो. आज संघटनेच्या बऱ्याचशा पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या बरखास्त करण्यात आलेल्या आहे. त्या संघटनेचा एक प्रोटोकॉल संघटनेच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी ठरवला होता, जे सलग 3 बैठकीला कोणतीही पूर्वसूचना न देता, कोणतीही पूर्वपरवानगी न देता अनुपस्थित राहतील, त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात यावी, त्यांना पदमुक्त करण्यात यावं. हा ठराव आजच्या 8 महिन्यापूर्वी आझाद हिंद संघटनेचे प्रदेशाध्यक्ष प्रशांत यशवंतराव पाटील, युवकचे प्रदेशाध्यक्ष सन्माननीय ज्ञानेश्वर अण्णा दळवी व संस्थापकीय सदस्य, कोर कमिटी सदस्य यांच्या सर्वांच्या साक्षीनं हा ठराव पारित झाला होता. त्या ठरावाची अंमलबजावणी आज सर्व वरिष्ठ पदाधिकाऱ्यांच्या अनुमतीने करण्यात आलेली आहे. त्यामुळे आज आपण काही दंडात्मक कारवाई म्हणून तुम्हाला पदमुक्त जरी केलेलं असलं, तरी माजी पदाधिकारी म्हणून तुम्ही 3 महिने 4 महिने तुमचा कार्यभार चांगल्या पद्धतीनं जर पार पडला, तर पुढील पुनर्नियुक्तीच्या वेळेस आपला खरंच प्रामाणिकपणे विचार करण्यात येईल. नवीन नियुक्त्यांसाठी खऱ्या अर्थानं प्रक्रिया चालू करण्यापूर्वी प्रत्येक पदाधिकाऱ्यानं 3 महिने कार्यकर्ता म्हणून आपलं कार्य करावं. 3 महिने तुम्ही संघटन बांधणी करून दाखवावी. 3 महिने तुम्ही सामाजिक ज्वलंत समस्यावर आपली कार्यपद्धती सिद्ध करावी. त्यानंतर खऱ्या अर्थानं 3 महिन्याच्या नंतर आझाद हिंद परिवाराच्या, आझाद हिंद संघटनेच्या, शेतकरी संघटनेच्या पुढील नियुक्त्या होणार आहे. परंतु 3 महिने प्रत्येकानं माजी पदाधिकारी म्हणून, एक कार्यकर्ता म्हणून आपली कार्यक्षमता, कार्यसिद्ध करून दाखवावं. त्यानंतर खऱ्या अर्थानं पुढील नियुक्त्या होणार आहेत.
आपला सर्वांचा अधिक वेळ न घेता या लाईव्हच्या माध्यमातून जे मत व्यक्त केलं ते मत प्रत्येकापर्यंत पोहोचवण्यासाठी, हा विचार प्रत्येकापर्यंत पोहोचवण्यासाठी हे लाईव्ह आपण शेअर करावं. आपल्या या कॉमेंटच्या माध्यमातून आलेल्या सूचना पुढील लाईव्हमध्ये 2-4 दिवसानंतर मी त्यावर उत्तर देण्याचा प्रयास करणार आहे. आपल्या काही समस्या तक्रारी असतील ते मी माझा नंबर सर्वांपर्यंत या माध्यमातून पुन्हा देतो. काही चुकलं असेल तर ते मी पुढच्या वेळेस सुधारण्याचाही प्रयत्न करेल. असे नाही की मी परिपूर्ण आहे, हे माझं मत ठाम आहे, नाही. मग हे माझं वैयक्तिक भूमिका आहे, तिच्यावर मी माझं मत ठेवलं. तिच्यात काही सुधारणा करायची असेल, काही बोलताना काही माझ्याकडे स्क्रिप्ट नसते किंवा काही वाचून मी बोलत नसतो. जे मला वाटलं ते मांडण्याचा प्रयत्न केला. काही त्रुटी दोष राहिल्या असतील तर आपण मला मेसेज करावे. मी त्या मेसेजच्या माध्यमातून तुमची भूमिका समजून घेईल. तिच्यात माझं काही चुकलं असेल ते मान्य करेल. पुन्हा माझं मत 3 दिवसाच्या नंतर मी ठेवणार आहे. तोपर्यंत आपल्या सर्वांना विनंती करतो, काही आक्षेपार्ह मेसेज असतील तर कृपया आपण ते मेसेज कॉमेंट बॉक्समध्ये न टाकता, कारण सध्या देशातली एकात्मता टिकणं अत्यंत महत्त्वाचं आहे. आपण डायरेक्ट मला फोन करू शकता. माझा मोबाईल नंबर आपण सर्वांनी नोट करून घ्यावा, 9637230999 9637230999 या मोबाईल नंबरवरती आपण डायरेक्ट माझ्याशी संपर्क करू शकता. काही उणिवा दोष असतील ते आपण माझ्यापर्यंत कळवावे. हा विचार जर तुम्हाला पटला असेल, आजचं लाईव्ह तुम्हाला आवडलं असेल किंवा हा विचार आमच्या प्रत्येकाच्या हिताचा असेल, तो प्रत्येकापर्यंत पोहोचवण्यासाठी या लाईव्हला आपण जास्तीत जास्त शेअर करावं ही विनंती या निमित्तानं करतो. कष्टकरी कामगारांना एकजुटीचा, संयमाचा, शांततेचा 22 तारखेपर्यंत विजयाचा एल्गार साजरा करण्यासाठी आपण सर्वांनी आणखी ताकदीने, संयमाने या लढ्यात असंच सहभागी राहावं ही विनंती करतो. विजय आपला झालेला आहे, फक्त काही दिवसांचा अवधी आहे. मी मागं 15 दिवस तुम्हाला प्रत्येक वेळी सांगत होतो, आता फक्त 22 तारखेपर्यंतच तुम्हाला सांगत आहे. आपण 22 तारखेनंतर पुढील भूमिका ठरवूया. तोपर्यंत आपल्या सर्वांची रजा घेतो, थांबतो. जय हिंद, जय शिवराय. कर डालने का नहीं, बोला कि सेटिंग होगी उसका। आप रुको ना, उसको सिर्फ फिनिश करके शेयर करना था. हो नहीं रहा। अरे क्या तुम घाई क्यों कर रहे हो? फिर रुको ना जरा, मेरे को मालूम है ना वो कैसा कर देता. नहीं वो गया वो. ये है ना, डबल बिल में लाएंगे। ये है ना, कट कर देनी सही होगा ना, होता नहीं
ऐसे क्या